ते घरचे ते इम्पोर्टेड आहे, ते काही तुम्हाला परवडणार नाही, पण किमान माझ्या इंद्राला एक बरं पांघरून तरी देऊ शकाल ना? काय सावकाश. बाईसाहेब, या घरात माझ्या इंद्राला डास फोडून काढतील, मग काय करणार आहेस तू? आई बस. मोहनकडे बघ आई, या अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं अशी अपेक्षा तरी कशी करू शकतेस तू? इंद्रा, मी तुझी आई आहे. आई आहेस ना, म्हणून प्रत्येक प्रश्नाची उत्तर देतोय मी तुला. तुला काळजी वाटते माझी? अगं इथे माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणारी माणसं आहेत ही. मग त्यांच्यासाठी मी थोडंफार केलं काय फरक पडतोय? काय विचारतेस तू त्यांना? आई, माझ्यासाठी मऊ गादी आणलीस का? अगं आपल्या घरी मऊ गादी होती माझ्यासाठी, पण झोप नव्हती लागत मला तिथे. तेव्हा राणीने मला धीर दिला ना, म्हणून झोप लागली मला. काय विचारतेस तू त्यांना? एसी आहे का, फॅन आहे का? अगं जेव्हा मला गरज होती ना, तेव्हा वाऱ्यासारखी हिंडली आहे ती मुलगी माझ्यासोबत. आणि आता तिला गरज असताना मी माझ्या कम्फर्टची काळजी करायची असं वाटतं तुला? नाही, इथे नाही वापरत कोणी पाण्यासाठी प्युरिफायर, पण निर्मळ मनाने सगळं काही करतात. त्यांच्या या त्रासातही मला सगळं मिळतंय ना, मी ठीक आहे ना, हे बघतात. ऐक ना, मला हे मऊ अंथरुण पांघरून काही नकोय. मला राणीची मदत करता येते ना, एवढं खूप आहे अगं माझ्यासाठी. तू लहानपणी म्हणायचीस ना मला, आपण जे पेरतो ना तेच उगवतं. मग हे तेच आहे ना आई. मला जेव्हा जेव्हा राणीची गरज होती, आपल्या फॅमिलीला राणीची गरज होती, ती नेहमी उभी राहिली अगं. तिने सगळं सांभाळलं. नाव इट्स माय टर्न. आई, मोहनकडे बघ जरा. आत घरात जाऊन आईंची अवस्था बघ, मग तुला कळेल माझी इथे का गरज आहे ते. आई, प्लीज चिडू नकोस. राणी हे सगळं एकटी नाही करू शकणार. तिला गरज आहे माझी. प्लीज प्लीज मला इथे थांब प्लीज. आता बघ कसा तमाशा होईल. तुला इथे वस्तीत राहायचंय ना, राहा. तुला तुझा अपमान करून घ्यायचाच आहे तर आता मी तुला अडवणार नाही, पण आता मी माझा अजून अपमान करून घेणार नाही.
आई मालती मॅडम, मालती मॅडम, मालती मॅडम, तुम्ही घेऊन जाते ना? ही सगळी नाटकं करून तू माझ्या मुलाला माझ्यापासून तोडशील असं जर का तुला वाटत असेल ना, तर असं होणार नाही. 24 तासात, पुढच्या 24 तासात नाही त्याला घरी परत आणलं ना, तर मालती महाडिक नाव सांगणार नाही मी. आबा, मी काही चुकीचं तर करत नाहीये ना? अजिबात नाही. तुझं बरोबर आहे. राणीला आता सगळ्यात जास्त गरज तुझी आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. आभा, सर इकडे राहिलेले मालती मॅडमला नाही आवडणार. तुम्ही त्यांना घेऊन जा. इथे थांबण्याचा निर्णय त्याचा आहे आणि तो योग्य आहे. त्याच्या मनाविरुद्ध मी तुला घेऊन जाऊ शकत नाही. अहो आभा, पण मालती मॅडम का? काळजी करू नकोस, मी समजावीन त्यांना. तुम्ही बुवा आणि तुझ्या आईची काळजी घ्या. इंद्रा, मला तुझा अभिमान वाटतो. थँक्यू आबा, थँक्यू. काहीच मज्जा नाही आली. मला वाटलं होतं मालती इथे येऊन चांगला तमाशा घालेल. शी, तसं काहीच नाही झालं. येतो. एक मिनिट. या इथे बसा, बसा. सावकाश.